नमस्कार. साताऱ्यातून अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आज या डीजेच्या विरोधात एकत्र आलेले आहेत. मुळात हे डीजे म्हणजे हे गणेशोत्सव किंवा इतर सगळ्या उत्सवांना महाराष्ट्रामध्ये काय किंवा भारतामध्ये देखील एक लागलेलं लांछन आहे आणि हे अतिशय घृणास्पद आहे की उत्सवांमधून ही वाजवावाजवी करण्यापेक्षा आदर्श उत्सव जो लोकमान्य टिळकांनी ज्या हेतून गणेशोत्सव सुरू केला की लोकांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी, एकमेकांशी सुसंवाद साधला जावा, पण या डीजे मुळे एकमेकांशी संवाद होताना दिसत नाही, उलट विसंवाद होतोय. एकमेकांना कोण काय बोलते हे देखील ऐकू येत नाही, अशी भीषण परिस्थिती आहे. आणि याला राजकारणी आज पाठिंबा देत आहेत असं ऐकण्यात आलं की राजकारण्यांनी ही कोर्टाच्या विरोधात ही बाजू उचलून धरली आहे. पण मला असं सांगावं असं वाटतं की कुठलाही आमदार, खासदार किंवा राजकारणी याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये तुम्हाला डीजे समोर कधी अर्धा तास उभा असलेला बघितलाय का तुम्ही मिरवणुकीमध्ये? कधीही नाही. अहो, हे तुमच्या सहन होण्याच्या पलीकडचा आवाज असतो हा. त्यामुळे लेसर शो काय, डीजे काय, हा बंद व्हायलाच पाहिजे आणि महाराष्ट्रातून काय भारतातून हा हद्दपार व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. आणि अनेक ज्येष्ठ नागरिक संघांनी याच्यात उतरण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे ही एक लोकचळवळ उभी राहणार आहे हे भविष्यात आपल्याला दिसेल. जे गणेशोत्सवाचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये धार्मिक कोणताही भावना त्याच्यामध्ये दिसून येत नाही. गणपतीचं दर्शन घ्यायला बाहेर सामान्य माणसं येऊ शकत नाहीत किंवा त्या उत्सवाचा आनंद घेऊ शकत नाही. याला कारण एकमेव तुमचा डीजे आहे आणि हा डीजे बंद करून त्याच्यामध्ये थोडं त्या गणपतीचं पावित्र्य राहील असा प्रयत्न सर्व मंडळांनी केला पाहिजे. कारण मंडळ फक्त बाजूला राहतात आणि नाचणारे वेगळे असतात, तर याच्यामुळं बाकीच्या सगळ्यांना होणारा त्रास हा त्यांना दिसत नाहीये किंवा दिसत असला तर ते डोळे झाक करत असतील. तर ह्या सगळ्यावर आता जो ज्येष्ठ नागरिकांनी उठाव केलेला आहे ती लोक चळवळ होऊन याच्यातून डीजेला हद्दपार करूया. आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेची एक प्रमुख म्हणून मी असं सांगेन की आमची जी राज्य संघटना आहे तिथपर्यंत आम्ही हा डीजे बंद करण्यासाठी नक्की प्रयत्न करू. आम्हाला प्रसार माध्यम आणि लोक प्रतिनिधी यांचं सहकार्य नक्कीच मिळावं अशी अपेक्षा आम्ही करतो आणि धन्यवाद.